नमस्कार. मी हा व्हिडिओ खास करून ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन माहिती देण्यासाठी तयार केलेला आहे. एस टी महामंडळाने एस टीने प्रवास करणाऱ्या सवलतधारकांसाठी आता नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड NCMC अनिवार्य केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. नवीन NCMC कार्ड याबद्दल सविस्तर माहिती आणि प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल. कार्डचे स्वरूप हे एक प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे जे वन नेशन वन कार्ड या संकल्पनेवर आधारित आहे. याचा वापर ST सोबतच मेट्रो, रेल्वे आणि इतर काही परिवहन सेवांसाठीही करता येईल. नोंदणी प्रक्रिया हे कार्ड काढण्यासाठी म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ST आगारात म्हणजे डेपोमध्ये जावे लागेल. नोंदणीसाठी आधार कार्ड, विद्यार्थ्यांसाठी सरळ ID कार्ड, दिव्यांगांसाठी UDID कार्ड यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी राज्यभरामध्ये 3000हून अधिक एजंटांची नेमणूक केली आहे जे नोंदणीसाठी मदत करतील. या कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे हे कार्ड वैयक्तिक असून त्यावर प्रवाशाचे नाव व छायाचित्र असणार आहे. हे कार्ड अहस्तांतरणीय असल्याने दुसऱ्या व्यक्तीला वापरता येणार नाही. या कार्डचे शुल्क म्हणजे प्राईस ही नवीन कार्डासाठी ₹199 GST सह आहे. तुमच्याकडे जर STचं जुनं स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा केले तर तुम्हाला कार्डामध्ये ₹50 सवलत मिळेल, म्हणजे ते 199च्या ऐवजी ₹149 मिळेल. रिचार्ज कार्डमध्ये किमान ₹100 बॅलन्स असणे आवश्यक आहे. तसेच कार्डसाठीचा पुढील रिचार्ज ST कंडक्टरकडील मशीन ETIM किंवा ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपवरून करता येईल. हे कार्ड घरी बसून ऑनलाईन करता येईल का? नाही. सध्या हे कार्ड पूर्णपणे ऑनलाईन किंवा घरी बसून तयार करण्याची सोय नाही. नोंदणीसाठी आणि KYC पडताळणीसाठी तुम्हाला एकदा ST आगारात किंवा डेपोमध्ये किंवा नियुक्त एजंटकडे जावेच लागेल. मात्र एकदा कार्ड मिळाल्यानंतर त्याचे रिचार्ज म्हणजे टॉपअप तुम्ही घरी बसून ऑनलाईन करू शकता. भविष्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सोय होऊ शकेल का? हो. तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलत आहे त्यावरून भविष्यात मोबाईल ॲपद्वारे कागदपत्रे अपलोड करून व्हर्च्युअल कार्ड किंवा घरी डिलिव्हरी देण्याची सोय होऊ शकते, पण त्याबाबत आत्ता काही सांगता येणार नाही. सध्या तरी महामंडळाने सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष उपस्थितीला प्राधान्य दिलेले आहे. ST सवलत कोणाकोणाला मिळू शकते? STमध्ये सध्या सुमारे 35 प्रकारच्या सामाजिक सवलती दिल्या जातात. त्यापैकी महत्त्वाच्या सवलती खालीलप्रमाणे आहेत. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, त्याला आपण अमृत ज्येष्ठ नागरिक असं म्हणतो, त्यांना तिकिटामध्ये 100% सवलत आहे. रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड वगैरे. त्यानंतर 65 ते 75 वयोगटामधील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटामध्ये 50% सवलत आहे. रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड वगैरे. त्यानंतर महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटामध्ये 50% सवलत आहे. रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड वगैरे. विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यांना 66.67 ते 100% सवलत आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र, शाळेय ओळखपत्र, सरळ ID वगैरे. दिव्यांगांसाठी डिसॅबिलिटी पर्सन 75% ते 100% सवलत आहे. आवश्यक कागदपत्रे, UDID कार्ड आणि प्रमाणपत्र. त्यानंतर पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिक यांना 100% सवलत आहे. आवश्यक कागदपत्रे, अधिकृत ओळखपत्र. आता महत्त्वाची टीप
जी खरंच महत्त्वाची आहे ती म्हणजे ही योजना ज्यावेळी लागू होईल किंवा योजना लागू झाल्यानंतर सध्याप्रमाणे केवळ आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नाही, तर हे नवीन NCMC स्मार्ट कार्ड जवळ असणे बंधनकारक असेल. माहिती संकलन आणि फोटो गुगल जेमिनी. हे कार्ड काढण्यापूर्वी अशा प्रकारची सवलत STद्वारे आपल्याला दिली जाते का हे कन्फर्म करा आणि मगच कार्ड काढा हे सुचवावेसे वाटते. नमस्कार. मी अशा प्रकारचे विशेष करून स्मार्टफोनमधील सुविधा, व्हॉट्सॲपमधील सुविधा आणि सोशल मीडियावरच्या नवीन नवीन गोष्टी याबाबत व्हिडिओ तयार करत असतो. कृपया अजूनपर्यंत तुम्ही माझा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर एकच नम्र विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.